यानंतर एक मोठी बातमी बघूयात। एसआयटी आणि क्राईम ब्रांच नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेत। भोंदूवरती सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल झालेले आहेत। गुन्ह्यांसंदर्भातील माहितीसाठी पथक सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये आलेले आहे। एसआयटी आणि क्राईम ब्रांच यांच्याकडनं तांत्रिक पुरावे गोळा करण्याचं काम सुरू आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पुजारीकारी यांच्याकडे। चंदन, तिकडचे काय अपडेट्स? आपण बघतोय की आज सकाळपासून सलग 7व्या दिवशी भोंदूबाबा अशोक खरात याची चौकशी एसआयटी आणि क्राईम ब्रांच यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू आहे। आतापर्यंत काल आपण बघितलं की अनेक धक्कादायक गोष्टी ज्या आहेत त्या या संपूर्ण तपासात समोर झालेल्या आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 5 नरबळी या भोंदूबाबा अशोक खरातनं दिल्याची देखील माहिती समोर येते। यासोबतच काही डिजिटल डेटा जो आहे तो देखील हस्तगत करायचा आहे आणि याच तपासकामी सध्या एसआयटी आणि क्राईम ब्रांचच्या टीम्स ज्या आहेत त्या तपास करत असल्याचं बघायला मिळतंय। सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये सगळे गुन्हे दाखल आहेत आणि त्यामुळे या सरकारवाडा पोलीस स्टेशनच्या माध्यमातूनच जे फिर्यादी जे आहेत त्या फिर्यादींची चौकशी असेल किंवा त्यांच्याकडून माहिती घेणं असेल, हे सगळं काम जे आहे ते सध्या एसआयटीच्या माध्यमातून सुरू आहे आणि त्याच्यामुळे या संपूर्ण तपासात आता नेमकं काय काय आणखी समोर येणार हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। चंदन, धन्यवाद या माहितीसाठी।